बॉल यावी टॉपेज आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं चित्ररक्षक इथे मात्र पहिला धक्का लागतोय. राजा गोल्डन डकचा शिकार होतो बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे इथे मात्र चांगला बॉल होता अकुटप्प्याचा टॉपेज लागते. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अतिशय चांगला झेल टिकत येतोय. पहिला धक्का लागतो फलंदाज राजाला मध्ये माघारी जावं लागतं. यश मिळतं गोलंदाज अनिकेतला. पहिल्या टक्के त्याने हातात असताना फक्त 2 धावा खर्च केला. नवीन फलंदाज येतोय मध्ये आतमध्ये संकेत. कनेक्टेड तो अंदाज आपल्याला जायला कालो दिवस इथे देखील त्यांना सकाळच्या सत्रापासून संपूर्ण मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये ते कुठल्या खेळाडूने जास्त दिवसचा प्रयत्न केला असेल तो खेळाडू आहे आपल्या समोर. चिंतामण पाटील संघाचा पाहू शकाल किरण. त्या किरणच्या मैदानात एकूण पाहिलं तर 3 दिवस इथे मला पण नक्कीच प्रयत्न अपयश मध्ये आले. एकच फक्त त्याचा यशस्वी झाला. इथे अपील लावून केली जाते. नक्कीच माझा इशारा पाहू शकाल. येस लेग बाय स्वरूपात एक सिंगल इथे मात्र मिळते. ड्रायव्हर सिक्सच्या बाहेर पिच करतो हा चेंडू त्यामुळे नक्कीच अतिशय चांगला डिसिजन. एक लेग बायची इशारा येतो. येस अपील केली होती त्याबद्दल म्हणतो पंचमी. येस चांगला डिसिजन इथे येतोय पंचांचा. पाहू शकाल एक सिंगल इथे मात्र मिळते. शेवटच्या बॉलवर ऑन स्कोर पण पाहू शकाल 3 धावा लगावल्या जातात. वाल्मिक येतोय बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॉल हे करा बंट्या काय रो एवढा टाइमपास करते नाही त्याच्या बॅटिंग मध्ये काढून. येस असंघ संघ सध्या सूचना येते. वेळाचं फळ जर तुम्ही ठेवलं नाही तर तुम्हाला अजून पेनल्टी दिली जाईल कारण शेवटचं मॅच आहे. इथे मात्र नक्कीच सूर्यप्रकाशामध्येच आम्हाला आजची मॅच देखील पूर्ण करायची आहे. पण खूप वेळ घेत आहे. वाल्मिक बॉलिंग मागून जीव होतो. मुख्य बॅट्समॅन 1 गट ऑन स्ट्राईक फलंदाज असेल किरण. पहिला बॉल अकुटप्प्याचा एज लागते. बीट केलं विकेट किपरला. बीट केलं शब्द म्हणजे खेळाडूला आणि इथे मला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडीशी धीमी असल्या कारणाने चेंडू नक्कीच अडवण्यात यश येत आहे. या 2 धावा मात्र इथे मिळतात. बॅट्समॅन किरणला डबल बरोबर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावर. संघा बॉल ह्या स्विंग अँड मिस बॅकफुटला गेले. नक्कीच फॉलो केलं फलंदाजाला. गोलंदाज वाल्मिकने एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. स्विंग झाला आणि मिस देखील झाला त्या बॉलवर. बॅट्समॅन किरण मिस खराब कामगिरी संत आणि शांत सुरुवात या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चिंतामण फाउंडेशन खातील संघाच्या माध्यमातून इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट यावेळी मात्र सक्सेस होतोय कारण गती इथे मात्र कमी प्रदान केली होती या बॉलवर आणि त्या कमी गतीचा मात्र इथे वापर करत असताना रिओसिकच्या माध्यमातून थर्ड नंबर लाईनच्या बाहेर किरणच्या बॅटमधला दर्जेदार चौकार. बारीक इथे मात्र पाहायला मिळते. स्कोर पण पाहू शकाल. इथे मला एक संघर्षमय चौकार आता पाहायला मिळतोय. 9 धावा चौकारच्या साह्याने राफल लागायला गेल्यात. राजाच्या बाद 2 बॉल येऊन गेलं. नागपूरला गेले इथे फुटबॉलच्या माध्यमात एक सिंगल कंप्लीट केली जाईल. चेंडू नक्कीच निघून जात मिड ऑनच्या मागे इथे दुर्लक्षित घेऊन क्षेत्ररक्षक करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुहेरी अंकात दाखल इथे मात्र प्रवेश करतोय 10 या आकड्यावर.
कसं बोलला तुला का रे बोट्या घालतो काय भेटल संकेत तापेश लागते मिस्टर असेल इथे तीन क्षेत्रक्षक येत आहेत एक क्षेत्रक्षक एक चांगला चेप इथे मला घेतला जातोय अजून एक फलंदाज संकेत दिनकर बॅक टू द पायलियन. धन्यवाद. या मैदानावर टीडीसी बँक कार्यरत असलेले आमचे आदरणीय मुंबईवार साहेब यांचा शुभ आगमन या ठिकाणी झालाय. मी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराज म्हणायचं. यांचं सुद्धा सहकार्य या राजचषक 2019 साठी आलेलं आहे. मी त्यांचं राजचषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मुंबईवार साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. 10 धावा दफलकावर दुसरं विकेटचं पतन यश मिळते वाल्मिकला. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतला देखील एक यश मिळालं होतं. राजाला बाद केलं होतं यानंतर वाल्मिक यांनी संकेतला बाद करतोय. 10 धावा दफलकावर महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली कामगिरी चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आसन्न संघ पाहायला मिळतो. नागपूरला गेले क्रिकेटच्या माध्यमातून इथे स्वीपर कव्हर पॉईंटच्या गॅपमध्ये हा चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे. त्यांनी क्षेत्रक्षक तैनात आहे. कलेक्ट करून स्वीट करेल दरम्यान इथे 2 सिंगल कंप्लीट केल्या जातात. डबल बरोबर संघाची धावसंख्या कंप्लीट केली जाईल 12 या आकड्यावर. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 6.00 सरासरीनं इथे प्रतिशतकामध्ये धावा जमण्यात आतापर्यंत यश आलं. 12 धावा लागवल्या गेल्या दफलकावर. जय सर जय सर मी राजेश बेंगाल साहेबांना विनंती करतोय पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मुंडवा साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. साहेब आपलं सुद्धा सहकार्य या 2019 मध्ये आलेलं आहे. कॅमेरामॅन साहेब ही पहिल्यांदाच या आदिवासी समाजामध्ये आपण बघतात लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण 198 देशामध्ये ही स्पर्धा आपण बघू शकता आणि या ठिकाणी आपलं लाईव्ह आगमन झालेलं आहे. आमच्या आदरणीय मुंडवा साहेब आपण दिलेली भेट आमच्यासाठी खरोखर आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं स्वागत राजेश मिंगाळ यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब आपण आलात आणि आमच्या व्यासपीठाची नव्हे तर चषकाची शोभा वाढवली. धन्यवाद. येस थँक्यू. नवीन फलंदाज म्हणजे आतमध्ये येतो इथे संदीप. बॉलिंग मार्फत संदीप येतोय कॅन्डी. आणि स्ट्राईक फलंदाज असेल यावेळी करण ऑस्ट्रेलियाला भाऊ. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस ऑन स्कोरबोर्ड 12 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. कॅन्डीच्या माध्यमातून या ठिकाणी षटक सुरू होत्या. त्याला बॉल इथे मात्र नक्कीच पाहू शकाल स्वीप केलाय. ऑन साईडला फाईन डिव्हिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केले जाते. दुसरा देखील प्रयत्न केला जाईल. इथे फंबल होतात 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या होत्या. डबल बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत्या 14 या आकड्यावर. पहिला बॉल इथे 2 धावा मात्र मिळतात. नाही करायची आसन्न संघ कॅन्डी सत्तेच्या सूचना प्लीज द्यायला लावू नका कारण खूप उशीर आपण घेता. 2 धावा इथे मात्र मिळतात. 14 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस ऑन स्कोरबोर्ड 14 रन. संध्याकाळचं सत्र आहे. शेवटची मॅच इथे मात्र दिशा पाठक पंच येस इट इज अ वाईड इशारा करतात आमच्याकडे. दिशा बरकट सकाळच्या सत्रात देखील मी म्हटलं होतं गाडी चालवत असताना हेल्मेट असणं जितकं महत्वाचं असतं तितकंच गोलंदाजी करत असताना लाईन अँड लेन पाहणं देखील महत्वाचं असतं. एक गोलंदाजी दृष्टिकोनातून लाईन अँड लेन फार महत्वाची असते. इथे मात्र दिशा बरकटते. एक सिंगल बोनस स्वरूपात मिळते. यावेळी लाभ केला मिड विकेटला क्षेत्रक्षक तिथे असेल पण त्याच्या वर्ण मात्र चेंडू फरार होतोय. एक दर्जेदार राज्यचषक षटकार बस तर ब्लर होईल. अक्रॉस द लाईन ऑफ पटकावलेला अगेन्स्ट टर्न. इथे मात्र चेंडू एलिव्हेशन प्राप्त केलं होतं. एक्झिक्युशन केला आणि एक चांगला प्रहार इथे पाहायला मिळाला. भाऊच्या पाठ करतात एक दर्जेदार षटकार. लगत वरती घेतला ना षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 बॉलने पकडला तर ब्लर. यावेळी देखील तोच प्रयत्न परंतु इथे गती देखील कमी ठेवली होती. क्रिकेटमध्ये पाहू शकाल जितकीच महत्वाची असते शक्ती तितकीच महत्वाची असते युक्ती. यावेळी युक्ती वापरली मात्र बॉलवर गती होती त्या गतीचा वापर केला. इथे मात्र गती कमी केली. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि मात्र चाणाक्ष पद्धतीने संभ्रमात टाकलं भासवून भाऊला. एक तुमारी एक हमारी टी 4 जशाच तसं उत्तर देत असताना गोलंदाज कॅन्डी. इथे टप्पा नक्कीच शॉर्ट पिच होता. अपुल टप्पाचा बॉल दिशा देखील भर करते. येस इट इज अ वाईड इशारा करतात आमचे पंच आमच्याकडे. अजून एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलकावर लगावलं जातात. सिंगल बरोबर 22 या आकड्यावर.
नक्कीच वैविध्यपूर्ण गोलंदाजी प्रयोग करण्याचा तुझा प्रयत्न केला जातोय. यावेळी अजून एक चांगला फटका. येस इट्स मॅक्सिमम चेंडू फार होतोय. वाडिस्लामाच्या डोक्यावरनं पाऊलच्या पाठवरनं अजून एक दर्जेदार संघर्षमय षटकार. काय रिप्ले दाखव सांग. बॉलच नाही बघलं तेव्हा. अजून एक चांगला फटका इथे मात्र होऊ शकाल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करत असताना अतिशय चांगले बॅटिंग. दुसरा षटकार इथे पाहायला मिळतो ऑन स्कोर बोर्ड. षटकार बोर्ड संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर अजूनही 28. येस अजूनही एक षटकार इथे मात्र शिल्लक आहे. इथे मात्र मागणी गोलंदाजी करत असताना काढली. अजून एक चांगला फटका. यावेळी मात्र क्षेत्र निवडलंय स्क्वेअर ऑन चेंडूतून. इथे मात्र जज केलं होतं. नक्कीच पाहू शकाल तिथे मात्र चेंडू अडत यश आलाय. झेल मात्र तिला दान केला जातोय आणि या 3 धावा कम्प्लीट केल्या जातील. एकतीस धावा नफल कवर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. अजून एक ओव्हरचा खेळ इथे मला शिल्लक आहे. 31 धावा तब्बल लगायला गेल्यात. या षटकाचा विचार केला तर तब्बल आतापर्यंत 5 बॉलवर 19 धावा कुठल्या गेल्या भाऊ आणि किरणच्या माध्यमातून. सफल झाला. इथे मात्र बीट केला विकेट किपरला. बीट केल्या शॉटला खेळाडूला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे आणि या 2 धावा मात्र नक्कीच भुवनेश्वर रूपात. चेंडू चांगला होता. डॉट देखील केला होता बाईकच्या स्वरूपात. इथे मात्र शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळतात. एंड ऑफ द 3rd ओव्हर ऑन स्कोर बोर्ड 33. लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळत्या. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. तब्बल या षटकामध्ये 21 धावा आल्या. पहिले 2 षटकामध्ये 12 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक करत असताना इथे महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगले बॅटिंग भाऊ आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचं षटक असेल या इनिंगचं. चला लगेच टाइम पाहिजे. आपण टाइम मॅनेजमेंट देखील तिथे महत्वाचं आहे. आपला पण लोगो टाकू का टेनिस क्रिकेटचा. हा तेहतीस धावा नफलकवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे ओव्हर बॉलिंग मार्कवर मुख्य बास्केट एंड करणं. इथे बॉलर सज्ज होतोय नचिकेत. पहिला बॉल इथे मात्र नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. उद्देश थोडंसं बाहेर ठेवलं होतं. इन्सिडेंट देखील पाहायला मिळाला. एज अँड टेकन. इथे मात्र फलंदाजाला बांधावं लागेल. ज्या फलंदाजाने मात्र मागच्या ओव्हरमध्ये अफलातून बॅटिंग केली होती तो फलंदाज भाऊ याला मात्र पाहत होते. भाऊ काढतो पाहिलं शुभम माडी. शुभम कामाचं नाव शुभम माडी. पहिला मॅच त्याला डायरेक्ट लास्टलाच टाकला. इंडिमीला तो प्रॅक्टिस करायला पण कासण्याला जायचा. पहिले ठाण्याला जायचा नंतर कासण्याला जायचा. पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र एक महत्वपूर्ण विकेट. या ठिकाणी विकेटचं पतन होतं. यश संपादित करतोय बॉलर नचिकेत. पहिले 2 स्लॉग ओव्हरचा सामना आहे. 33 झाला दाखल कवर. दाढी करून जाऊ बरोबर. इथे हा बॉल नक्कीच टप्प्याला थोडासा खाली राहतोय. सफलतेचा प्रयत्न होता. पदर दिसलं नाही. फुटवर्क फार महत्वाचं क्रिकेटमध्ये ते मात्र दिसून येत नाहीये. आणि तिसरा बॉल देखील इथे. येस अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. नाही करायचे कृपया. उशीर होतोय. इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय.
तिसरा बॉल देखील इथे मात्र निर्धाव टाकण्यात यश येतंय गोलंदाजी मार्कवर बॉलर नचिकेतच्या माध्यमात अतिशय चांगला परफॉर्मन्स यावेळी पाहायला मिळतो. स्लॉग षटक इथे मात्र चांगली हिटिंग जी मात्र दिसायला हवी ती दिसत नाहीये. यावेळी मात्र यष्टा उद्ध्वस्त होतात. यू मिस आय हिट फर्निच उद्ध्वस्त केला जातं. फलंदाज शुभम महाडिक बॅक टू द पॅव्हलियन. कोणता मेसेज आला? जिओचा तरी आला असेल, कोणता तरी आला असेल. जिओ कोण ए गजा समीक्षेला इथे मात्र एक सिंगल आता मात्र कमिट केली जाईल तर तब्बल 4 बॉल आपल्या डॉट पाहायला मिळाले. 2 विकेट देखील त्याचं संबंध केले. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर लास्ट बॉल ऑफ द इनिंग नक्कीच अतिशय चांगलं षटक नचिकेतच्या माध्यमातून 5 बॉलवर तब्बल 2 विकेट आणि 1 सिंगल इथे खर्च केली आहे. अतिशय चांगलं षटक हे महत्वपूर्ण षटक हाताळलं नीरज स्पोर्ट्स आसनला संघाकडून. नचिकेतनं एक धाव इथे लगावली जाईल. धावसंख्या नफलकर 34. शेवटचा बॉल असेल ऑन स्ट्राईक फलंदाज किरण. शेवटचा बॉल इथे मात्र देखील आपण पाहू शकतो. डॉट पाहायला एक सिंगल पंचा इशारा द्यायचा. एक सिंगल आहे का? येस एक सिंगल मात्र इथे शेवटच्या बॉलवर मिळते. 35 धावा दाखलकर लगावला जातात. टार्गेट असेल 36 धावांचं. हा महत्वपूर्ण आणि आजच्या शिवसेना जिंकण्यासाठी पाहू शकाल. नीरज स्पोर्ट्स आसनवाद संघासमोर 24 बॉल 36 धावांचं टार्गेट. हॅलो कृपया खातेवली संघाने क्षेत्राचं नाव घ्यायचंय. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. जगदीश तारमळे सर आपल्या सुंदर आवाजाने आमच्या गावातील प्रेक्षकांचं मन जिंकली. आपण सुंदर समालोचन करून दरम्यान 36 धावांचं आव्हान आसनच्या संघासाठी. 4 षटकांमध्ये 36 धावा. सलामीची जोडी मैदानात कॅन्डी आणि दिनेश आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाजीचा भार सांभाळतो किरण. या दिवसातील अखेरचा सामना जो हा सामना जिंकेल तो सेमीफायनलमध्ये आडगाव या संघाशी भिडेल. दरम्यान पहिला चेंडू घेऊन येतो जो किरण. सलामीला आलेला फलंदाज कॅन्डी ऑन द स्ट्राईक. बघूया कशा प्रकारे सामोरं जातो. पहिलाच चेंडू
सुंदर चेंडू, सुंदर फटका यामध्ये तोडला चेंडू 4 धावांसाठी 4 धावणी संघाचं खातं बोलून श्री गणेश होतोय आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 4. पहिल्याच चेंडूवर 4 धावा मारल्यामुळे अडचणीत सापडलेला खातेली संघ पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे पहिल्याच चेंडूवर 4 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला कॅन्डियाच्या बॅटमधनं. या फटक्यांसाठी तो मानला जातो. सुंदर फलंदाजी पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक घेतो कॅन्डी. पुन्हा एकदा सुंदर फटका 3 सेट आउट. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. डीप कव्हरच्या दिशेला तोडलेला फटका 4 धावांसाठी. लगातार 2 चेंडू 2 चौकार. कातडी संघाला कुठेतरी मागळे चौकार ठरू शकतात. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उठवताना कॅन्डी आपल्यातून फलंदाज पुन्हा एकदा कॅन्डी या सकाळी तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न अपील केली जाते. बघूया काय पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. परंतु पंच अपील फेटाळतात. निर्धाव चेंडू 3 चेंडू नंतर धावसंख्या 8. या षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा सामोरे जाईल तो कॅन्डी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक करताना किरण. पहिल्या 2 चेंडूवर चौकार लगाल्यानंतर पुढील 2 चेंडू कोणते धाव देऊ शकला नाही. अर्थात 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू. सुंदर चेंडू क्लीन बॉल कॅन्डी परततोय. सर्वात मोठा झटका मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या झटका संघ संघाला. सर्वात महत्वपूर्ण विकेट. धन्यवाद तिथे. अर्थात खूपच मोठा झटका मिळतोय असंख्य संघाला आणि 5 चेंडू धावसंख्या 8. आता डावपर्यंत होता फलंदाज महेश. आता त्या षटकातील अखेरचा चेंडू स्ट्राईकला येतो महेश. कॅन्डीची जागा घेण्यासाठी आलेला महेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अप्रतिम गोलंदाजी किरणजी. पहिल्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार लागले होते परंतु अप्रतिम गोलंदाजी. पुढच्या 4 चेंडूंवर एकही धाव नाही देता आली किरण याला. अखेर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 8वा चेंडू 28 धावा. मला त्याचा असं तुला का असं वाटलं? असं वाटलं म्हणजे काय विकेट काय गेम काढा. आता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो संकेत दिनकर मॅन फ्रॉम खातेवली आणि स्ट्राईकला येतो सचिन दिनेश. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. असं संघाला थोडंसं संकट बनावं लागेल त्यांच्यावर कारण महत्वपूर्ण फलंदाज कॅन्डी हा पॅव्हेलियनमध्ये दरम्यान स्लॉगर संपतोय. बस या षटकातील पहिला चेंडू संकेत होता दिनेशाला. त्याचा सुंदर फटका. चेंडू हवे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू यामध्ये पडतो आणि आता 2 धावा पूर्ण. एकच 2 धावांची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 10. त्यांच्यात
बॉलिंग अटॅक पहिल्या चेंडूवर 2 धावांसाठी खेळलेला फटका. धावसंख्या होते 10. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. पुन्हा एकदा संख्या पुढे चेंडू दिनेशाला. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होतोय का आणि पुन्हा एकदा गरबाद खरा फटका. कुठला काही करायची खाल्लेली संघ तसंच सर्व संघाने आपण आता पाठवायचंय. एंटी फिल्टर खाली येत का? एंटी फिल्टर खाली आहे आणि ब्राईटनेस कमी कर थोडी. एंटी फिल्टर डायरेक्ट खाली घे. ऑफ कर. कमी कर. मग डीबी कमी कर ना. राहू दे तर थोडा कमी कर. दरम्यान दिनेश बाद होतोय. दिनेशाची जागा घेण्यासाठी येतो अमित. बादशाह गोलंदाजी संकेताची. दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या कधी बाद होतो असंघ संघाचा. कृपया टाइमपास करू नका. अटीतटीचा हा मुकाबला. ऑफ साईड. पुन्हा एकदा सुंदर मारला प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. 3 चेंडू 10 धावा अर्थात 9 चेंडू 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. असंघ संघाला 2 महत्वपूर्ण खेळाडू पॅव्हिलियनमध्ये पडलेले आहेत. असंघ संघाचे पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी संकेताची. कोणते फटके मारून देत नाही. 4 चेंडू 2 धावा. 10 धावा या षटकात. 4 चेंडू 2 धावा वैयक्तिक षटकात. पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅट्समॅन नकली आहे. खराब फलंदाजी म्हणायला गेला असं संघाकडनं. पण नकली आहे. नाही ना. आता मी हिंमत आलो. 10 धावांवर स्थिरावलेल्या धावसंख्या. तो उभाच कसा राहतो. सुंदर गोलंदाजी संकेताची. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी फक्त 1 धाव दिली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा या षटकात फक्त 2 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. लगातार सलग 4 चेंडू निर्धाव. बोलला काय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 10वर. चला घाई करायची. टीम मिटिंग करू नका कृपया. घाई करा नाही तर पॅनल्टी देण्यात येईल. कृपया घाई करा. शुभम बॉलर. वैयक्तिक पहिलं सांगितलं 30वा षटक घेऊन येतो शुभम. पहिल्या चेंडू शुभम याचा. पुन्हा एकदा ऑस्टमच्या निर्धाव चेंडू जातोय. खराब कामगिरी म्हणायला गेला असंघ संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा होत्या परंतु पुढच्या षटकात मोठे फटके मारून दिले नाही. आता मात्र जेसीच्या खूपच बाहेर. अतिरिक्त 1 धावसंख्या वाढते. तब्बल 5 निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या वाढते. 1 ने पुढे जाते. धावसंख्या 11. पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा पॅडा स्वीप करण्याचा प्रयत्न. दरम्यान एकच धाव. पूर्ण एकच धावावर समाधान आणि एका धावेने धावसंख्या 12वर पोहोचते. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी काजोली संघाकडनं संकेताची. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी येतो शुभम. पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. वारंवार बीट होतोय. वारंवार चेंडू डॉट जातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 12वर. अजूनही खराब कामगिरी म्हणावी लागेल महेशाची.
सलग 5 चेंडू निर्धाव. याचं नाही तर पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. वाईड आहे ना विकेट. हा विकेट हॅलो. विकेट आहे ना, पण विकेट आहे ना, पाय लागलाय ना. वाईट आहे, सांग वाईट आहे पण आउट राहील. बॉल काउंटर. हॅलो. तर लक्ष देते पंचांचा निर्णय व्हाईट आहे आणि हिट विकेट झालेला आहे फलंदाज, त्यामुळे बॉल काउंट होणार नाही आणि ही विकेट ग्राह्य झाली जाईल. अर्थात महेश बाद होतोय. खराब कामगिरी. क्वार्टर फायनलचा सामना चांगली कामगिरी करायला हवी होती, परंतु खराब कामगिरी. आता मात्र फलंदाजीसाठी देतो मयूर. तीन चेंडू, धावसंख्या 13, अजून 9 चेंडू आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. संघाला पुन्हा एकदा शुभकाचा चेंडू मयूर याला. पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू हवे आणि बघू क्षेत्ररक्षण होतंय का. आणि राजचषक पंचांचा निर्णय. पंच निर्णय कळवायचा आहे, प्रेक्षक निर्णय कळवायचा आहे. षटकार, अप्रतिम षटकार, निर्णायक षटकार. काहीतरी बदल होऊ शकतो या मॅच मध्ये. चला खातील संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या, टाइमपास नको. सुंदर फटका मयूरच्या बॅटमधनं. समीकरण चेंज होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 19. अजून एक जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. उद्याचा सुंदर फटका, प्रतिम फटका चेंडू आहे आणि चेंडू 1 बाउन्स. 4 धावांसाठी. एक बॉल बाकी. सुंदर फलंदाजी मयूराची. 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा. 2 निर्णायक फटके मयूराच्या बॅटमधनं. कृपया कमिटीचे मेंबर तरी बॉडीचा ताबा घ्यायचा आहे. निर्णायक सामना या. सुंदर कामगिरी करतो मयूर. पहिल्या 2 चेंडूवर मोठा फटका. पहिला षटकार, दुसरा चौकार. आता 7 चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या होते 23. शुभ याच्या षटकातील अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू येतो क्षेत्ररक्षकाकडे. अर्थात एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न बघा. 2 धावा पूर्ण होतात का. आणि या 2 धावा निर्णायक. 2 धावा, 2 धावी. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. विजय रोमांचक सामना. अखेरचं षटक, धावांची गरज 11. 6 चेंडू 11 धावांची गरज. बघूया किती टफ फाईट हा मुकाबला. 6 चेंडू 11 धावांची गरज. बघा पहिल्या चेंडू किती धावा जमा करतो संघ. सुंदर चेंडू. फलंदाज बीट होतोय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नेता चेंडू बाजूने जिंकण्यासाठी 5 चेंडू 11 धावांची गरज. आज नेट म्हणून त्यालाच सुंदर गोलंदाजी राजाची. पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू आवडे. चेंडू सुमारे 5-7 धावांसाठी.
धन्यवाद तिथे अप्रतिम फटका, निर्णायक फटका. समीकरण पूर्णपणे चेंज होते. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असंघ संघाला. सामन्यामध्ये वापसी करतोय असंघ संघ. थोडीशी खराब कामगिरी म्हणावी लागेल गोलंदाजांची. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो अमित. पुन्हा एकदा माझा प्रयत्न, परंतु एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. अजून जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. अर्थात 3 चेंडू आणि 4 धावेची गरज असंघ संघाला. बघूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. खूपच रोमांचक सामना. 3 चेंडू 4 धावा. सायकल येतो मयूर. एक सुंदर फटका, लेगच्या दिशेने तोडलेला फटका. क्षेत्ररक्षण होते तर म्हणजे एकच धाव. दुसरीचा फटका. धावबाद होतोय का? आणि धावबाद. सुंदर थ्रो आणि सुंदर विकेट. 4 झाला का? टॉस कोणी जिंकलं? टॉस असंघ बॉलला घेतली. खूपच रोमांचक सामना. दोन्ही संघाने 4 गडी बाद झालेले आहेत आणि नाणेफेक जिंकलेले असंघ संघाने. आता 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. जर काय विकेट टाकली नाही 2 चेंडू 3 धावेची गरज. कसं माहिती का, दोघांना बाजून निर्णय पाहिजे. बरं त्याला सांगितलं विकेटला कुठं टाकणार नाही, म्हणजे आपण यांची बाजू मारला एक बॉल होते मार्शल पाहिजे. ओके, धन्यवाद. 2 चेंडू 3 धावेची गरज. बघूया कोण जिंकतोय. हा सामना बरोबर सुटल्यास प्रथम विकेट आणि नंतर टॉसवर विजय घोषित केला जाईल. दरम्यान 2 चेंडू 3 धावेची गरज. राजाचा पुढील चेंडू सामना करेल तो अनिकेत. सुंदर चेंडू जातोय, मिस फटका. क्षेत्ररक्षण खराब होतोय. चेंडू सीमारेषी जाते. बघूया 4 धावा जातात त्या आणि 4 धावा. अशा तऱ्हेने असंघ संघ विजयी होतोय. विजय जिंकल्या संघाचं अधिक अभिनंदन हल्ल्या संघाने करतो. असंघ संघ कॅनी देश भागीला भेटून जायचंय.